भीतीने जेव्हा येईल तुम्हाला ताप तेव्हा समजून जायचं मैदानात उतरलाय तुमचा बाप. प्रथमतः आदरणीय भाऊंचं मी धन्यवाद व्यक्त करतो, कारण की या या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि आमच्या सर्वच युवक जे युवक आहेत आणि ज्यांच्या मनातली संकल्पना आज सत्यात उतरायच्या दृष्टिकोनातून आज आपण हा कार्यक्रम घेतोय, त्याला आदरणीय भाऊ उपस्थित राहिले त्यामुळे आमच्या सर्वांच्या वतीनं भाऊंचं मी इथं स्वागत पण करतो आणि धन्यवाद मानतो. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित असलेले आमचे सहकारी पंचायत समिती सदस्य आदरणीय संजयजी मोहिते, त्याच पद्धतीनं उपस्थित असलेले विटा नगरपालिकेचे सर्व माझे सहकारी नगरसेवक, त्याच पद्धतीनं तालुक्यातून आलेले अनेक प्रतिष्ठित व्यक्ती, त्यांचा आशीर्वाद त्यांचं मार्गदर्शन आम्हाला नेहमीच गरजेचं असतं आणि त्यांच्या आशीर्वादानं मार्गदर्शनानंच आम्ही आमची पुढची भावी वाटचाल करतोय. ते सर्व उपस्थित मान्यवर, त्याच पद्धतीनं समोरसुद्धा अनेक मान्यवर इथं उपस्थित आहेत की मला सुद्धा आश्चर्य वाटलं. इंद्राव काकांसारखी आमचे बामणीचे काही मंडळी आहेत, आमचे मानसिंगराव आहेत, जाधवनगरचे सरपंच वगैरे बरेच मंडळी इथं उपस्थित आहेत. तुमच्यापर्यंत कसा काय हा निरोप पोहोचला आणि तुम्ही उत्स्फूर्तपणे कसे उपस्थित राहिला हे आल्यानंतर मला आश्चर्य वाटलं. परंतु अनेक ग्रामीण भागातले आमचे काही चिखलगोटे सगळ्याच परिसरातील सर्व काही प्रमुख कार्यकर्ते इथं उपस्थित आहेत. पेठे शहरातील सर्वच आमच्यावरती प्रेम करणारे, आमच्या पाठीमागे नेहमीच आशीर्वाद रूपी त्यांची मदत असते ते सर्व ज्येष्ठ मान्यवर, काही युवक मित्र इथं उपस्थित आहेत. त्याच पद्धतीनं ज्यांच्यासाठी म्हणून किंवा ज्यांच्यामुळं आजचा कार्यक्रम होतोय ते VP ग्रुपचे सर्व सदस्य की ज्यांनी ही संकल्पना मांडली आणि नुसती मांडली नाही तर 2-3 महिन्यात ते आपल्या समोर आज सत्यात उतरवण्याचं काम ज्यांनी केलं ते सर्व VP ग्रुपचे अध्यक्ष प्रणय, त्याच्याबरोबर काम करणारे आकाश, त्यांना मदत करणारे बालचंद्र, रोहित आणि हर एक कार्यकर्ता की ज्यानं अत्यंत प्रामाणिकपणे या ग्रुपची स्थापना करण्यासाठी झटला, सगळ्यांच्यापर्यंत पोहोचला. आणि महत्त्वाचं म्हणजे मला जी भूमिका मांडायची होती किंबहुना राजकारण विरहित सुद्धा आपल्याला आणखीन चांगल्या पद्धतीने ह्या VP ग्रुपच्या माध्यमातून काम करायचं होतं, ही जी मी त्यांना बोललो होतं ते करण्यासाठी म्हणून त्यांनी ही सर्व खटाटोप केलेला आहे. आणि आज त्यांना बळ देण्यासाठी आपण सगळेजण इथं उपस्थित आहेत. माझे सर्व पत्रकार बांधव इथं सगळेजण उपस्थित आहेत. VP ग्रुपची स्थापना होते आणि एवढे सगळे पत्रकार इथं उपस्थित राहतात. थोडंसं म्हणजे मला सुद्धा बरं वाटलं की आपण सगळ्यांनी नक्की ठरवलेलं दिसतं की ही VP ग्रुपची जी संकल्पना या युवकांच्या मनात आहे ती योग्य आहे आणि त्याला थोडंसं पाठबळ देण्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळेजण इथं उपस्थित राहिले आहेत. मी तुमचं सुद्धा व्यक्तिशः इथं सगळ्यांचं धन्यवाद इथं व्यक्त करतो. मगाशी या VP ग्रुपच्या अध्यक्ष प्रणयनं त्याच्या भाषणामध्ये सांगितलं, आकाशनं त्याच्या भाषणामध्ये सांगितलं की बोलत असं सहज बसल्या त्या युवकांच्या मनामध्ये असा विचार आला की आतापर्यंत आपण शहरामध्ये काम करत असताना काही युवकांचं संघटन आपण करतोय, काही युवक मित्र आपण एकत्रित येतोय, परंतु एक व्यापक स्वरूपात जर आपण या शहरामध्ये किंबहुना भविष्यामध्ये या पूर्ण विधानसभा मतदारसंघात असेल, त्याच्या पुढे जाऊन आणखीन जिल्हाभर असेल, असं एखादी संघटना किंवा एखादी कोऑर्डिनेशन करणारा एखादा ग्रुप जर असेल, समन्वय करणारा, तर त्या ग्रुपच्या माध्यमातून आपण अत्यंत चांगल्या पद्धतीनं युवकांचं संघटन करू शकतो. आणि युवकांच्या मनामध्ये एक संघटना असावी, एखादं असं व्यासपीठ असावं की त्याच्यावरती सगळ्यांना एकत्रित करून आपण अत्यंत सकारात्मक आणि चांगल्या दृष्टिकोनातून युवकांना एकत्रित करावं अशी भूमिका ह्या युवक मित्रांनी मांडली. आणि ते माझ्याकडे आले, मला विचारलं त्यांनी की दादा असं तुमच्या नावावरती वगैरे आम्हाला असं एक मंडळ स्थापन करायचं आहे, एक संघटना स्थापन करायची आहे. मी त्यांना सांगितलं की सुरुवातीला की माझ्या नावावरती स्थापन करण्याच्या पाठीमागचा तुमचा उद्देश काय. तर त्यांनी मला सांगितलं की दादा 20 वर्षापूर्वी आम्हाला आठवते, म्हणजे आम्ही फार लहान असेल त्यावेळी, एखादा आमचा काही त्यांचा जन्मसुद्धा त्यावेळी नसेल, कारण की आम्ही 18-19 वर्षाचे सगळे युवक कार्यकर्ते आहोत. पण आम्ही असं ऐकलं की या मतदारसंघामध्ये 2000 साली लोकनेते हनुमंतराव पाटील
कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या माध्यमातून तुम्ही एक संघटना स्थापन केली होती आणि गेली 19-20 वर्ष त्या संघटनेच्या माध्यमातून तुम्ही पूर्ण ह्या मतदारसंघामध्ये युवकांचे चांगलं संघटन करण्यामध्ये यशस्वी झाला आणि त्याचाच प्रत्यय म्हणून या मतदारसंघामध्ये चांगल्या विचाराची युवकांची एक संघटना चांगल्या पद्धतीची उभा राहिली. आज जर व्यासपीठावर आपण बघितलं असेल मग आमचे सचिन भैया असतील, प्रशांत कांबळे असतील, संजय काका सपकाळे असतील, मग आमच्यावर काम करणारे विकास जाधव आणि अनेक असे युवक कार्यकर्ते असतील, विजयराव आमचे ॲडव्होकेट इथं उपस्थित आहेत नगरसेवक ते असतील, अनेक असे कार्यकर्ते या लोकनेते हनुमंतराव पाटील कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाचे सदस्य किंवा त्यावेळेचे पदाधिकारी म्हणून त्यांनी काम करायला सुरुवात केली आणि आज 20 वर्षामध्ये स्वतःच्या पायावरती अत्यंत सक्षमपणे उभा राहून राजकारण असेल, समाजकारण असेल, अर्थकारण असेल आणि अनेक चांगल्या पद्धतीनं त्यांनी विविध स्तरावरती काम करायचा प्रयत्न केला. भालचंद्र कांबळेसारखा एखादा युवक कार्यकर्ता असेल की त्यानं स्वतःचा व्यवसाय सांभाळत एक सामाजिक बांधिलकीतून अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम करायचा त्यानं प्रयत्न करतोय की युवकांचं संघटन, युवकांचं व्यासपीठ निर्माण करायचा प्रयत्न करतो. ही सगळी जी प्रेरणा आहे ती दादा तुमच्यामुळं किंवा या संघटनेमुळं आली आणि मग आम्हाला आमचा आयडॉल म्हणून किंवा आमच्या समोर एखादं उदाहरण म्हणून आम्ही तुम्हाला तुमचं नाव या संघटनेला देऊ इच्छितोय. मी त्यांना सांगितलं की माझं नाव आलं की राजकारण येणार, माझं नाव आलं की तुम्ही पहिल्यांदा टीकेचे लक्ष होणार, माझं नाव आलं की मग पहिल्यांदाच गट तट पडणार. कारण की तुम्ही ज्या संघटनेत ज्या युवकांचं मार्गदर्शन, युवकांना एकत्रित करण्याचं करणार त्यात अनेक विचाराचे युवक त्याच्यामध्ये असू शकतील. त्यामुळे जर माझं नाव आलं की ज्यांना माझं बरं वाटत नाही किंवा ज्यांना अजून मी माहीत नाही किंवा माझ्या जवळचे काही युवक आले नाहीत ते ऑटोमॅटिकच तुमच्यापासून लांब जातील. परंतु त्यांनी मला अठ्यास केला की दादा शेवटी तुम्ही आमचे नेतृत्व करता, तुम्ही पुढे होऊन या सगळ्या गोष्टीमध्ये काम करता, त्यामुळे जरी तुमचं नाव आलं आणि काही 2-4 युवक इकडे तिकडे बाजूला गेले तरी चालतील, परंतु आपल्याला एका विचारानं प्रेरित होऊन एक चांगलं संघटन बांधायच्या दृष्टिकोनातून आपल्याला या युवक मंडळाची किंवा या संघटनेची स्थापना करायची आहे. मी त्यांना सांगताना सांगितलं सुरुवातीपासूनच आमचा अट्टास असतो, म्हणजे आदरणीय भाऊंचं नेहमीच आम्हाला सांगणं असतं की ज्या व्यक्तीचं आपण नाव देऊन एखादी संघटना, एखादं कला क्रीडा मंडळ असेल ना, तर काही उपक्रम चालू करतो, त्या व्यक्तीच्या नावाला काळमाफ असेल असं कुठलंही कृत्य त्या संघटनेच्या वतीनं झालं नाही पाहिजे. आणि त्यासाठी म्हणून मी त्यांना विनंती केली, आजपर्यंत आपण चारित्र्य संपन्न नेतृत्व म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून तुमच्याकडे मी काम करतो. आज आपण आपल्या परीनं ज्या मतदारसंघात या परिसरामध्ये छोटी मोठी कामं करून काय होणार, राजकारणात समाजकारणात एक चांगल्या पद्धतीचं काम करायचा मी प्रयत्न करतो. भविष्यामध्ये मला राजकारणात काय संधी मिळेल नाही मिळेल, अजून भविष्यात काय तर घडेल हे मला माहीत नाही, पण एक मला मी नेहमीच म्हणतो की कैलासवासी हनुमंतराव साहेबांचं नाव आणि भाऊंचं व्यक्तिमत्व, इतकं मोठं कर्तृत्व आपल्या पाठीशी असल्यामुळं आपल्याला आपल्या वागण्यातून कधीही त्यांच्या नावाला कुठे कमीपणा येईल असं बघतो किंवा वागणं आपल्याकडून घडलं नाही पाहिजे ही मी आज पाळत आलो आहे. त्यामुळे माझं पण नाव देताना भविष्य काळामध्ये ही गोष्ट तुम्ही पाहिली पाहिजे, एवढी एक माफक अपेक्षा मी या कार्यकर्त्यांच्याकडे व्यक्त केली. आणि त्यांनी ते एका वाक्यामध्ये मला सांगितलं, दादा आम्ही VP ग्रुपचं नाव देतोय, कधीही दादा एक क्षणसुद्धा जर तुम्हाला वाटलं की ह्या ग्रुपचं नाव म्हणजे तुमचं नाव आहे आणि आमच्याकडून काय वावगं किंवा वाईट काय घडतंय, त्या क्षणाला दादा आम्ही ह्या मंडळातून किंवा ह्या ग्रुपमधून बाहेर असू आणि जो चांगला असेल आणि जो योग्य असेल आणि सच्चाईनं काम करणारा कार्यकर्ता असेल तो आमची जागा घेईल. हे त्यांचं वाक्य मला पसंत पडलं आणि मग मी त्यांना सांगितलं ठीक आहे आपण एक संघटन करूया आणि आपण कामाला लागा. सुरुवातीला त्यांची थोडीशी मगाशी शिवतेजनं त्याच्या भाषणात सांगितलं त्या पद्धतीनं सगळ्यांनी त्यांची वेगवेगळ्या पद्धतीनं चेष्टा मस्करी, पाय खेचण्याचा प्रयत्न किंवा काही लोकांनी मुद्दामून काही गोष्टी सांगितल्या की त्यांची त्यातली जे आहेत का तरी ते तेवढे काबिल आहेत का, ते तेवढे सक्षम आहेत का, ते त्या विचारापासून लांब जातात का, म्हणून अनेक लोकांनी वेगळ्या प्रकारे सुद्धा विपुल त्यांना काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला की आत्तापर्यंत असंच वापरलं जातं, आता इलेक्शन 2019चं आहे विधानसभेचं, मग तुम्हाला संघटन करायला लावतील, मग तुम्हाला मग पुढं करतील, तुमच्या माध्यमातून मग निवडून येतील आणि मग तुम्हाला विसरून जातील वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला. काही लोकांनी अनेक त्यांना सांगितलं की असंच राजकारणात असतं, असं होतं तसं होतं, काही त्यांना सांगितलं मग आता मिळते तर फायदा करून घ्या, अशी पण सांगणारी काही त्यांना भेटली. परंतु एकही क्षण त्या मुलांचं मन कुठं विचलित झालं नाही. त्यांनी वेळोवेळी मला प्रत्येक गोष्टी मला सांगितलं, दादा हे असं म्हणतायत ते तसं म्हणतायत, पण आम्ही ह्याच्यातून बाजूला नाही हटणार दादा, आम्हाला चांगलं काम करायचं आहे, आम्हाला तुमच्या बरोबर राहायचं आहे, आपल्याला सगळ्यांना पुढं जाऊन ह्या ब्रिटिश शहरामध्ये परिसरामध्ये एक चांगली संघटना बळकट करायची की जी युवकांचे प्रश्न आहेत, जे युवकांच्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी, त्यांना त्यांच्या हाताला काम देण्यासाठी, एक चांगला विचार देण्यासाठी
फार काही नाही झालं तर एक निर्व्यसनी आणि चारित्र्य संपन्न युवक घडवण्यासाठी का होईना आपल्याला ही संघटना स्थापन करायची आहे आणि त्या दृष्टिकोनातून दादा आपण काम करूया असं त्यांनी सांगितलं. आणि आज या VP ग्रुपच्या माध्यमातून आज आपण सगळ्यांच्या समोर येतोय. मला सुद्धा आश्चर्य वाटलं की मी पहिल्यांदा त्यांना म्हटलं तुम्ही शाळा नंबर 2 मध्ये कार्यक्रम घेता त्यापेक्षा नगरपालिकेच्या हॉलमध्ये कार्यक्रम घ्या. तर मला अनाहूत भीती होती की खरंच तुम्ही इतकंपर्यंत पोहोचाल का, आज या कार्यक्रमाला किती युवक उपस्थित राहतील. पहिल्यांदा हॉलचं ठरलं. हॉल नंतर म्हटलं त्या नाट्यगृहात घेऊया, जरा आत आहे ना पॅक, सगळ्यांना बघताना येणार, काय कमी जास्त झालं तर आपल्यात त्यांचा आट्टा शेवटपर्यंत होता की नाही दादा कार्यक्रम झाला तर शाळा नंबर 2च्याच ग्राउंडवर घ्यायचा आणि दादा तुमच्या नावाला साजायचं असं आणि तुमच्या विचाराला बांधील असंच युवक इथं सगळेजण उपस्थित राहतील. आणि खरंच मी तुमच्या सर्वांना VP ग्रुपच्या सदस्यांचं धन्यवाद व्यक्त करतो की आज उघड्या या मैदानावरती मैदान भरून आज तुम्ही युवकांचं संघटन केलं आणि एका विचाराला प्रेरित होऊन आज युवक इथं आलेले आहेत. मला सांगताना अत्यंत अभिमान वाटतो आणि तुमच्याकडे बघितल्यानंतर खरं तर आमच्या जोशच्या काळातले म्हणजे 18 ते 21 आम्ही ज्यावेळी होतो त्यावेळी सगळ्या गोष्टीची आज आम्हाला आठवण येते. आता इथं भाऊ उपस्थित आहेत. भाऊंना म्हणजे इथं सगळ्यांना माहीत असेल की राजकारणामध्ये वारसा घेऊन येण्यापेक्षा कर्तृत्व घेऊन यावं असं नेहमी आग्रहाची भाऊंची मागणी असते. त्यामुळे ज्यावेळी भाऊंचा मुलगा म्हणून आम्ही राजकारणामध्ये यायचा प्रयत्न करत होतो त्यावेळी फार मोठं लिटमस म्हणजे काय म्हणतात ॲसिड टेस्ट दिली पाहिजे असं भाऊंची नेहमीची मागणी असायची. त्यामुळे कधी भाऊंचं नाव सांगून राजकारण न करता स्वतःच्या कर्तृत्वावर तुम्ही राजकारण करा असं त्यांची मागणी होती. सुरुवातीला त्यांना वाटत होतं की आम्ही राजकारणामध्ये आलो नाही पाहिजे आणि जर आला असेल तर तुम्ही स्वतःला सिद्ध पण केलं पाहिजे ही त्यांच्या मागणीपोटी आम्ही बऱ्याच वेळी काही गोष्टी भाऊंना माहीत न होता अनेक गोष्टीमधनं संघटन करायचा त्यावेळी प्रयत्न करत होतो. सचिन भैया, प्रशांत वगैरे, संजय काका सगळे त्याचे साक्षीदार आहेत की हर एक गोष्टीमध्ये आम्ही युवकांचं संघटन करताना बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही युवकांच्या बरोबर जायचा प्रयत्न केला. लोकनेते हनुमंतराव पाटील कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाची शाखा स्थापन करण्याच्या पासून त्या गावात जावं, तिथं त्या युवकांना सुरुवातीला काउन्सिलिंग करावं, त्यांना आपली भूमिका पटवून द्यावं, तिथला कार्यक्रम ठरवावा, तिथं मग तो डिजिटल पोस्टर सुद्धा घेऊन जायचं आणि त्या दिवशी काय तिथं चहा पाणी नाश्ता करायचा असेल तर तिथं घेऊन जायचं. अक्षरशः मंडळाची स्थापना करून त्याचं सगळं व्यवस्था करण्यापर्यंत सगळं काम आम्ही करत होतो आणि बघत 80-85 गावामध्ये आम्ही त्यावेळी शाखा स्थापन करू शकलो. एक चांगलं बळकट असं 5-6 हजार युवकांचं संघटन आम्ही करू शकलो. नंतर वयाची मर्यादा येते, आपण पण पुढे सरकत जातो. वय वाढेल तसं नाही म्हटलं तर जोश हा कमी येतोच. परंतु आपल्या असं लक्षात आलं पाहिजे की एक ठराविक काळानंतर आपल्याकडे असणारा जोश कमी होत असताना दुसरे जोशपूर्ण जे नेतृत्व असतं त्याला पुढं आणण्याचं काम सुद्धा आपल्या नेतृत्वाला करावं लागतं तर त्याला नेतृत्व म्हणायचं असतं. म्हणून ज्यावेळी माझ्या हे लक्षात आलं, हे मला मित्रमंडळी भेटली त्यावेळी माझ्या लक्षात आलं की बरोबर राईट टायमिंग आहे की आता कुठेतरी खांदे पालट किंवा पुढच्या नेतृत्वाला पुढे येण्याची संधी द्यायची असेल तर ह्या VP ग्रुपच्या माध्यमातून ह्या युवकांना मला पुढं लॉन्च करावं लागेल, त्यांना पुढं ढकलावं लागेल, त्यांच्या पाठीमागे ताकद उभा करावी लागेल. आणि आज मी सांगतो 19 वर्षानंतर ज्यावेळी मला स्वतःला असं जाणवतंय की आज हे जे 18 ते 21 वयोगटातले जे युवक आहेत त्यांच्यात आणि आमच्यात असणारा जो 10-15 वर्षाचा जो गॅप आहे ते भरून काढायचं काम हे तुमच्या माध्यमातून होणार आहे आणि ते करण्यासाठी हा VP ग्रुप 100% ॲक्टिव्ह आणि चांगल्या पद्धतीने काम करेल याची मला खात्री आहे. कारण की आम्हाला आठवतंय की आदरणीय भाऊंशी किंवा किरण भाऊ असतील, गंगाधर अप्पा असतील, ज्येष्ठ विलासबापूंसारखी मंडळी असतील, ह्यांच्याशी 19 वर्षापूर्वी आम्हाला बोलत असताना आम्हाला किती अवघडल्यासारखं व्हायचं. बोलू का नको, सांगितलं तर काय होईल, सांगितलं तर ते सकारात्मक घेतील का आणि आम्ही करतोय ते काम त्यांना योग्य वाटेल का, ही जे मनामध्ये शंका आमच्या अनाहूतपणे असायची ती शंका जी आम्ही आमच्या पद्धतीनं नेटवर्क करत जी दूर केली आणि आम्हाला काय थोड्या प्रमाणात यामध्ये सक्सेस किंवा ह्याच्यापर्यंत आम्ही आलो, तेच काम किंवा ते जे अडचण होती ती ह्या VP ग्रुपच्या माध्यमातून 100% कमी होईल आणि ह्या युवकांना एक अत्यंत सकारात्मक सेतू म्हणलं तर वावगं टाकणार की हा VP ग्रुप असेल की यावं, आमच्याकडे यावं, आमच्याबरोबर काम करणाऱ्या कार्यकर्त्याकडे यावं, आपल्या अडीअडचणी तिथं सांगाव्यात आणि 100% त्या अडीअडचणी सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण त्यांना प्रयत्न करू. किंबहुना मगाशी शिवतेजने सांगितलं की आम्हाला नोकरी नको आहे, आम्हाला बाकी काय नको आहे, आम्हाला फक्त तुमच्या पाठीवरती हात पाहिजे, योग्य मार्गदर्शन पाहिजे. 100% शिवतेज मी तुम्हाला शब्द देतो की ह्या VP ग्रुपचं नाव तुम्ही देण्यापासून त्या ह्या VP ग्रुप पूर्ण शेवटपर्यंत जोपर्यंत माझ्या
म्हणजे शरीरात श्वास आहे तोपर्यंत 100% हा ग्रुपला लागती मदत करायचा शब्द मी देतो. हर एक कार्यकर्त्याला मी शब्द देतो की कुठलीही कसली अडचण असू दे तुम्ही जरूर संपर्क साधा. 100% आम्ही तुमच्या बरोबर आहोत. मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं चारित्र्य संपन्न नेतृत्व पाहिजे. महत्त्वाचा ह्या सगळ्यामध्ये असणार आहे की आपल्यात असणारा जोश तो आपल्याला संयमाने घेतला पाहिजे. मागं पण मी तुम्हाला सांगितलं होतं चोरी आणि कोरी हे 2 विषय सोडून तुम्ही जगातलं कुठलं पण काम सांगा मी तुमच्याबरोबर असणार. ह्या 2 गोष्टी सोडून काही मला सांगा मी तुमच्याबरोबर आहे. जेवढं काय होऊन माझ्याकडे यथाशक्ती ताकद आहे, भगवंताचा माझ्यामध्ये आशीर्वाद आहे, कैलासवासी हनुमंतराव साहेबांचा आशीर्वाद आहे, तोपर्यंत तुमच्यासाठी यथाशक्ती मला जेवढं करता येईल तेवढं मी 100% मी तुम्हाला करतो. पण जिथं अडचण असेल तिथं 100% मी तुम्हाला सांगेन. एखाद्या ठिकाणी तुमचं चुकत असेल तर नक्की मी तुम्हाला तिथं अडवीन. जिथं तुम्हाला मला अपेक्षित असं काम तुमच्याकडे होत नसेल तिथं मी तुम्हाला थांबायला सांगेन. मात्र आज स्थापन झालेला हा ग्रुप हा पुढं भविष्यात चांगल्या पद्धतीनंच चालला पाहिजे, तो पुढे गेला पाहिजे. अजून बरेच कार्यकर्ते अजून बरेच युवकांना याच्यामध्ये आपल्याला सामील करून घेतलं पाहिजे. सगळ्यांनी मगाशी बोलताना 2019चा उल्लेख केला. मग हा ग्रुप स्थापन झाला तर राजकारणात आपण आहोत त्यामुळे 100% राजकीय याच्यामध्ये वास असणार का तर नक्की असते. परंतु राजकारणामध्ये सुद्धा या युवकांचा रोल फार महत्त्वाचा आहे. आपल्याला माहीत असेल की 17,000 आता नवीन मतदारांची नोंद ह्यावेळी ह्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जी मतदानाची मोहीम राबली ती आपल्या ह्या विधानसभा मतदारसंघात 17,000 नवीन मतदारांची नोंद झाली. आणि मला माहीत आहे किंवा माझा असा अभ्यास आहे की पुढचा येणारा आमदार ठरवण्यामध्ये किंवा खासदार ठरवण्यामध्ये ह्या युवकांचे 100% रोल असणार का तर नक्कीच असणार. त्यामुळे ह्या युवकांना चांगलं काय राजकारणातलं आणि वाईट काय, कोण ह्या मतदारसंघामध्ये विकास करू शकतो किंवा करायची धमक आहे किंवा चांगलं विकास काम किंवा दूरदृष्टी असतात नेतृत्व कोण आहे हे सुद्धा दाखवून देण्याच्या दृष्टिकोनातून ह्या VP ग्रुप सुद्धा एक आयडॉल किंवा एक दीपस्तंभासारखं काम करेल. ह्याच्यासाठी सुद्धा आपल्याला राजकारणाची काका गरज आहे. कारण की असं म्हणणार आहेत ना मी आहे भाऊ आहेत आपले सगळ्यात माझा त्याच्यावरती फोटो आहे त्यामुळे 100% वैभव पाटलांनी 2019च्या निवडणुकीच्या निमित्तानंच हे स्थापन केलं असेल असं म्हणणाऱ्यांच्यासाठी मला असं उत्तर आहे हो 100% ते सुद्धा आमच्या यातले एक भागच आहे आणि हे सुद्धा आमचं एक काम आहे. 100% आम्ही काम ते करणार आणि भाऊंना आमदार करण्यासाठी आम्ही 100% सगळेजण प्रयत्न करणार आहोत का तर करणार आहेत. कारण कर्तृत्व संपन्न नेतृत्व कोण असेल तर त्याच्या पाठीमागं उभा राहण्यासाठी म्हणून युवकांना दिशा दाखवण्याचं काम सुद्धा ह्या VP ग्रुपच्या माध्यमातून आपण करायचं. अनेक विषयामध्ये आपल्याला VP ग्रुपच्या माध्यमातून काम करायचं आहे. मला शिवसेनेच्या अडचणी सांगितल्या काही विद्यार्थ्यांना पासच्या बाबतीत एसटीच्या संदर्भातल्या अडचणी असेल, नोकरीच्या संदर्भात अडचणी असेल, उद्योगधंद्याच्या जरी नुसता विचार केला आताच तुम्ही उल्लेख केला की स्वच्छ सर्वेक्षणमध्ये आपण देशभरामध्ये आपल्या शहराचं नाव उंच केलं. हे कधी केलं तर आपण आपल्या स्वतःपासून सुरुवात केली की चांगलं वागायचं, चांगलं राहायचं आहे, चांगल्या पद्धतीनं स्वच्छता ह्या शहराची करायची आहे आणि चांगल्या विचारावर प्रेरित होऊन काम करायचं. आपण आपल्यापासून सुरुवात केली आणि आपल्या सुरुवातीमुळेच सगळ्या शहरातील हर एक नागरिकानं बंधू भगिनीने ह्याला सहकार्य केलं आणि मग आपण आज म्हणतो की विटा शहर इतकं स्वच्छ आणि सुंदर आहे आणि चांगलं आहे. त्याच पद्धतीनं आधी आपण चुकायचं नाही आणि दुर्दैवानं एखाद्या प्रसंगात चुकलो तर आपल्याला यथाशक्ती मला जेवढं शक्य आहे विनंती करायची विनंती करायची जेवढं शक्य आहे तेवढं नक्की करून तुम्हाला त्याच्यात सुद्धा रिलीफ देण्याचं काम मी करेन. परंतु आपल्याकडून नाही चुकलं पाहिजे, आपल्याकडून नैतिकता कधीही ढळली नाही पाहिजे, आपल्याकडून संयम कधी नाही ढळला पाहिजे. हे संघटन आहे म्हणून उगाच कुणाकडे जा, कुणाला तर अडव, कुणाला ते जिरव, कुणाला तर थांबव, कुणाला तरी दादागिरी कर, कुणाला कुठं काय तर वाईट बोल, कुणाच्याबद्दल अपशब्द व्यक्त कर, असं एकही गोष्ट आपल्याकडून नाही घडली पाहिजे. उलट युवकांनी एकत्र यावं, चांगल्या विचारानं प्रेरित यावं. अनेक गोष्टी जम स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र असेल, इथं तर अभ्यासिकेच्या माध्यमातून असेल, अनेक गोष्टीच्या माध्यमातून आपण युवकांना एकत्रित करून त्यांना एक चांगल्या विचारानं प्रेरित होऊन आपल्याला भविष्य काळामध्ये काम करायचं आहे. अनेक विषय आहेत. आता एक नवीन संकल्पना आपण आता पुढच्या काळामध्ये ह्या मतदारसंघात आणतोय. हे जॉब कार्डच्या माध्यमातून आपण काही युवकांना इथं जॉब नोकरी उपलब्ध करून देण्यासाठी आपण इथं मदत करतोय. जॉब कार्डची संकल्पना आपल्या सगळ्यांना माहीत असेल, माझ्यामध्ये तुम्हाला माहीत नसेल तर थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. जॉब कार्ड म्हणून एक कार्ड असेल की त्याच्यावरती तुम्ही रजिस्ट्रेशन करायचं आहे. ते पॅन कार्ड असते त्या पद्धतीत ते कार्ड असणार आहे. एकदा तुम्ही तुमचं प्रोफाईल त्या ह्याच्यामध्ये भरलं एकदा ऑनलाईन की तुम्हाला त्या जॉब कार्डच्या माध्यमातून रोज 5 कंपन्यातून एक SMS येईल त्या कंपनीतर्फे तुमच्या क्वालिफिकेशनप्रमाणे आणि त्यांच्याकडे असणाऱ्या नोकरीच्या उपलब्धतेनुसार. तर त्या जॉब कार्डच्या माध्यमातून तुम्हाला अपॉर्च्युनिटी मिळेल. कमीत कमी 6,000पासून ते 50,000 रुपयेपर्यंतची नोकरी त्याच्यातून उपलब्ध केली जाईल. अशा पद्धतीचं ते जॉब कार्ड असेल आणि त्या जॉब कार्डच्या माध्यमातून रोज तुम्हाला 5 कंपन्याचे SMS येतील जिथं तुम्हाला तुमच्या क्वालिफिकेशनप्रमाणे नोकरी उपलब्ध आहे.
त्याच्याकडे तुम्ही जावा. तिथं तुम्हाला तुमच्या उपलब्धतेनुसार तुम्हाला तिथलं सगळं पटलं, तिथलं वातावरण पटलं, आपल्याला लागेल अशा पद्धती जर सगळी उपलब्धता असेल तर नक्कीच तिथं तुम्ही चांगल्या पद्धतीनं जॉब करू शकता. अशाच प्रकारचे आपल्याला नोकरी मेळावे असतील. पाठीमागच्या 2 वर्षापूर्वी आपण लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टतर्फे नोकरी मेळावा घेतला. त्या मेळाव्यात तुम्हाला माहीत असेल जवळजवळ 1400 युवकांनी तिथं युवक युवतींनी येऊन तिथं रजिस्ट्रेशन केलं होतं. जवळजवळ 450पेक्षा जास्त युवकांना आपण तिथं नोकरी उपलब्ध करून देऊ शकलो. आता त्यातल्या किती लोकांनी तिथं नोकरी टिकवली हा नक्कीच प्रश्न आहे. पण माझ्याकडे असणाऱ्या माहितीप्रमाणे जवळजवळ 450च्या आसपास विद्यार्थ्यांनी किंवा त्या युवक युवतीने आज सुद्धा तिथं त्या जॉब फेअरच्या माध्यमातून मिळालेल्या नोकरीचा फायदा घ्यावा. अनेक माध्यमातून आपण युवकांचं संघटन इथं उभा करू शकतो. आज ज्यावेळी आपण ह्या VP ग्रुपचा आपण आज स्थापना करतोय त्या माध्यमातून आपण भविष्य काळामध्ये अनेक चांगल्या योजना युवकांसाठी आणतो. हे सगळं जरी असलं तरी शेवटी राजकारण हा आपलं पिंड आहे. राजकारण करणं हे आपलं काम आहे. कारण समाजामध्ये राजकारणाशिवाय आपल्याला ह्या समाजाचा विकास करता येणार नाही. त्यामुळे विकासाभिमुख नेतृत्व म्हणून आपल्याला भविष्य काळामध्ये आदरणीय भाऊंच्या पाठीमागे सक्षमपणे उभा राहायचं आहे. आणि त्यासाठी म्हणून तुम्ही सगळेजण नक्कीच प्रयत्न कराल. बालचंद्र, मी तुझं पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो. या युवकांना अत्यंत चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन तू करतोयस. भविष्य काळामध्ये तुझ्यासारखे एकनिष्ठ आणि आमच्या सगळ्यांच्यावरती प्रेम करणारे युवक घडावेत एवढी माफक अपेक्षा आजच्या या निमित्तानं इथं व्यक्त करतो. प्रणय असेल, आकाश असतील, त्यांच्यावर काम करणारे हर एक VP ग्रुपचा कार्यकर्ता असेल त्याला मी पुन्हा एकदा आवाहन करतो की या स्थापनेपुरतं मर्यादित न राहता भविष्यामध्ये ह्या ग्रुपची व्यापकता मोठ्या प्रमाणात करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळेजण योग्य प्रकारे काम करूया. आजचा असणारा जोश हा शेवटपर्यंत टिकला पाहिजे ही एक अपेक्षा तुमच्याकडून व्यक्त करतो. आणि योग्य वेळी नेतृत्वात बदल करण्यामध्ये थोडंसं आज मला स्वतःला अभिमान वाटतो की योग्य वेळी आम्ही आमच्याकडे असणाऱ्या जे नेतृत्वाचे काही गुण आहेत ते भविष्यात तुमच्याकडे बघण्यात म्हणजे तुमच्याकडे यावेत आणि तुम्ही ते नेतृत्व भविष्य काळामध्ये करावे अशी अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्तानं इथं व्यक्त करतो. पुन्हा एकदा सर्वांचं धन्यवाद व्यक्त करतो ज्यांनी ह्या युवकांना सहकार्य केलं. सुरुवातीला नाही का मग अशी बोलताना यांनी सांगितलं की सुरुवातीला पोरछोपणा वाटला, या सगळ्यांचा पोरकटपणा वाटला. परंतु आज ज्यावेळी आमचे सगळे हे नगरसेवक असतील, गावातील सर्व प्रतिष्ठित मंडळी असतील, आज तालुक्यातून सुद्धा इथं आलेले प्रतिष्ठित सगळे असतील, त्या सगळ्यांना सुद्धा जाणवलं की खरंच हे गरजेचं होतं आणि ही गरज पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आपण ह्या VP ग्रुपच्या माध्यमातून आपण आज सगळेजण एकत्र येतोय. पत्रकार मित्रांना पण मी धन्यवाद इथं व्यक्त करतो. भविष्यामध्ये सुद्धा ह्या VP ग्रुपच्या माध्यमातून तुम्ही सुद्धा एक ह्या समाजातली तिसरा डोळा म्हटलं तर वावगं ठरणार नाही की तुम्ही सुद्धा या मुलांच्यावरती थोडंसं लक्ष असू द्यात. कधी काय त्यांच्या मुलांच्याकडून काय एखादी गोष्ट तुमच्या कानावरती जर आली तर एक थर्ड पर्सन म्हणून जरूर तुम्ही आम्हाला ते सांगावं. त्यांच्याकडून काय चूक होत असेल तर नक्की ते सुधारण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सुद्धा त्यांना त्या पद्धतीनं सांगतो. कालसुद्धा एका चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही सूर्यनगरला गेलो होतो. त्या सूर्यनगरच्या कार्यक्रमामध्ये मी त्या सगळ्या लोकांना त्यावेळी आव्हान करताना सांगितलं की राजकारणाच्या पद्धतीने होत राहतं. एकदा आपण सत्तेवरती आलो की सत्तेवरती आले आपल्याला सगळे समान असतात आणि असं समान सगळ्यांच्याकडे बघण्याची दृष्टिकोन असणाऱ्या व्यक्तीच राजकारणामध्ये सक्सेस होतात. त्यामुळं मला खात्री आहे की आदरणीय भाऊंच्या माध्यमातून सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारं नेतृत्व आज आपल्याबरोबर आहे. त्यामुळं प्रणय, तुम्ही कुणीही घाबरू नका. एक चांगलं व्यक्तिमत्वाला बरोबर घेऊन आपण काम करतोय. भविष्य काळामध्ये ह्या परिवर्तनाच्या लाटेमध्ये 100% तुमचा हा वाटा हा खालीचा नसणार आहे तर सिंहाचा असणार आहे आणि तो सिंहाचा वाटा तुम्ही उचलावा असं मी व्यक्तिशः आपल्या ह्या VP ग्रुपकडून अपेक्षा इथं व्यक्त करतो. पुन्हा एकदा चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्हा सगळ्यांनी इथं बोलवलं आणि ह्या VP ग्रुपच्या माध्यमातून एक चांगलं संघटन बांधायचं आपण तुम्ही ठरवलं त्याबद्दल मी व्यक्तिशः माझ्या वतीनं आणि आमच्या सर्वांच कार्यकर्त्यांच्या वतीनं तुमच्या सगळ्यांचा धन्यवाद व्यक्त करतो आणि माझं मनोगत इथंच थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.